सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीला परमेश्वरांनी केलेल्या आहे, त्या लीळेंमधून आपल्याला जो परमेश्वरांनी समज दिला, ज्ञान दिलं, बोध दिला, जाणीव करून दिली, तो बोध, तो समज आपल्या जीवनात उतरून त्या जाणीवेद्वारे आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. एके दिवशी देमाईसा आहे, परमेश्वराच्या सन्निधानात बाईसा आहे, आणि त्या पाटावर मासरूळला देव असताना भिक्षा मागून येतात, देवाला उपार दाखवतात, देवाला जी बी आपली भिक्षा आहे ती दृष्टीपूत करतात. परंतु अशाच पद्धतीने एकदा देमाईसा झोळी धुण्यासाठी पाटावर गेल्या जेवण झाल्यानंतर, आणि झोळीत उरलेलं जे अन्न होतं ते त्यांनी पाटात झटकलं, झोळी धुतली, आणि तोपर्यंत मागून सर्वज्ञांनी गमन केलं. सर्वज्ञ म्हणाले, हे कुणी केलं देमती, हे असं कुणी केलं? तिथं बरंचसं खरकटं होतं, ते टाकलेलं होतं. ते बघितल्यानंतर देव तिला विचारतात, त्या म्हणाले, जी मी केलं, उरलं होतं ते अन्न मी टाकलं. देव म्हणतात, असं का केलं? ते म्हणतात, खातील बिचारे मासे, ते वाया जाण्यापेक्षा, मातीत टाकण्यापेक्षा त्या प्राण्यांना टाकावं या उद्देशाने मी ते टाकून दिलं म्हटले. आणि मग देव खूप मोठं तत्त्वज्ञान तिथं सांगतात की, पोरे हो, जैसे मासे तैसे तुम्ही, जसे मासे आहे तसे तुम्ही आहे का म्हटले. कारण माशी ही नरक योनी आहे. चलद्रूप नरकात गेलेले जे जीव आहे हे नरक भोगण्यासाठी गेलेले आहे, आणि त्यांची तुमची काही बरोबरी होऊ शकत नाही. कारण मनुष्य जन्माच्या खालील सर्व जे जन्म आहे ते नरक योनी आहे, ते दुःख योनी आहे. आणि सुख योनी, सुख फळं हे मनुष्य जीवनाच्या नरदेहाच्या वरील आहे, आणि त्याची तुमची काही बराबरी होऊ शकत नाही. येथूनही तुमची थुरी सांगिजेल तरी माथ्या डोळे जाती म्हटले. तुमचं महत्त्व काय आहे, तुम्ही कोण आहात, तुमचे गुण काय आहे, हे जर तुम्हाला आम्ही सांगितलं तर जमिनीवर तुमचे पाय टाकणार नाही म्हटले, आणि त्यामुळे तुम्हाला गर्व होईल. तर जे तुम्ही जेवताय, जे तुम्ही भिक्षा मागताय, ते जलचरांनी खाल्ल्याने होणार काय म्हटले. हे भिक्षान नाही म्हटले, हे पवित्राचे पवित्र की, हे भिक्षान नाही, पवित्रातलं पवित्र आहे. याच्या व्यतिरिक्त पवित्र अन्न कोणतंच असू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये हेतू नाही. देणाऱ्याचा हेतू नाही, घेणाऱ्याचा हेतू नाही. देवानी भिक्षा मागितली, देवानी आज्ञा केली, आणि म्हणून आपण भिक्षा मागत असतो. आणि म्हणून भिक्षेचं अन्न हे पवित्रातलं पवित्र आहे, आणि ते दुर्बलाहून दुर्बल आहे म्हटले. ते दुर्लभ पण आहे, कोणालाही भेटत नाही. भिक्षांना सांडावे नाही म्हणले, कावना द्यावे नाही, ते सांडू पण नाही आणि कोणाला देऊ नये. कोणाला देऊ नये अर्थात इतर जनांना ज्याला धर्माची चाड नाही, धर्माविषयी प्रेम नाही, सत्य जाणण्याची इच्छा नाही, उत्सुकता नाही, त्यांना त्याचं महत्त्व काय, ते उलट दोष घेतील. आणि प्राण्यांना जर टाकलं तर त्या प्राण्यांना त्याचा काही फायदा नाही. ते खाऊ घालू नये, लागेल त्याची मागावी म्हटले. जेवढं लागेल तेवढंच आपण मागावं. जास्त आणलं आणि उरलं तर मग तुम्ही असं टाकून द्याल का प्राण्यांना? आपले शीत मुंगी आत करून नेऊन द्यावे म्हटले. आपलं जे शीत आहे हे मुंगीलासुद्धा आत करून देऊ नये म्हटले, स्वतःहून देऊ नये. याचं कारण ते अन्न आहे ते पवित्रातलं पवित्र आहे. भिक्षांचं अन्न असं टाकल्याने अन्नभजन होईल, आणि अन्नभजनामुळं तुम्ही धर्मावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणून अन्नभजनामुळे साधक धर्मापासून जातो म्हटले. आणि म्हणून हे जे अन्न आहे हे किती महत्त्वाचं आहे, यातूनच तुमची अयोग्यता नासून योग्यता निर्माण होईल. अनंत कर्माचे जे आहे, कर्माचा नाश होऊन परमेश्वराच्या आनंदाला तुम्ही पात्र व्हाल. आणि म्हणून भिक्षांनाचं अन्न परमेश्वराने घ्यायला लावलेलं आहे साधकाला. श्रुतीस्थळामध्ये दीक्षा म्हणजेच भिक्षा असं स्पष्ट आलेलं आहे. भिक्षा केली म्हणजे जो दीक्षित आहे त्यांनी भिक्षा मागितली पाहिजे, आणि भिक्षेचंच अन्न खाल्लं पाहिजे. यावरती बरीच तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. परंतु आजच्या काळामध्ये ही जी भिक्षा आहे ही कमी झालेली आहे. वेगळे कारणं आहे. कोरडी भिक्षा करून पचन पाचन करण्याची
पंक्ती घेण्याची एक प्रवृत्ती आपल्या धर्मामध्ये निर्माण झालेली आहे, परंतु भिक्षान्नाचं अन्न हे पवित्र आहे आणि भिक्षान्नाच्या अन्नामुळं तुमच्या जीवनातले जे दोष आहे, विकार आहे, विकल्प आहे किंवा हिंसा आहे, हे दोष चुकतात, अयोग्य जीवाला योग्य करतात आणि परमेश्वराच्या धर्मातला जी योग्यता आहे, पात्रता आहे, ती निर्माण करून परमेश्वरातलं आणि आपल्यातलं अंतर कमी करतात. म्हणून भिक्षेचं अन्न परमेश्वराने खूप अत्यंत महत्त्वाचं आज सांगितलं आणि मग तिला निरोपण केल्यानंतर, शिक्षापन केल्यानंतर, ओरडल्यानंतर ते मान्य करते. स्वतःची चूक मान्य करून ती म्हणते, जी मला माहीत नव्हतं, आजपासून असं करणार नाही. आणि मग त्या दंडोत घालतात, जी मला कशामुळे आम्हाला गर्व येणार नाही म्हटले, हे सांगावं. देव म्हणतात, जो जाणता तो नेणता. असं जो सतत स्वतःला म्हणवतो त्याला गर्व होणार नाही. अन्यथा आम्ही भिक्षा मागतो, आम्ही आटनविजन करतो, आम्ही ज्ञान घेतो, आम्ही ज्ञान सांगतो, आम्ही हे आचरण करतो, त्यातून गर्व होण्याची शक्यता आहे. अर्थात ब्रह्मविद्याशास्त्र परमेश्वराचं, यातून नम्रता निर्माण होत असते. आपला जो अंत आहे, जे आपला गर्व आहे, तो निघून जात असतो. कारण हे परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे, राजस तामस सात्विकतेच्या पलीकडे आहे, निर्गुण तत्त्वज्ञान आहे. आणि त्रिगुणात्मक तत्त्वज्ञानाला अहंकार होतो. पूजनीय माईम भटांना अहंकार होता. 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र, सर्व शास्त्र केल्यानंतर, अर्थात ज्ञान आल्यानंतर नम्रता यायला पाहिजे, परंतु तरी त्यांना गर्व का झाला, ते त्रिगुणात्मक ज्ञान होतं. आणि ज्यावेळेस परमेश्वराची त्यांची भेट झाली, जीवेश्वर भाव म्हटला, बोध झाला आणि निर्गुणाचं तत्त्वज्ञान कळालं, निर्गुणाचा बोध झाला, त्याच वेळेस त्यांच्यामध्ये नम्रता आली आणि रुद्रपूरला गेल्यानंतर एका मातंगाला देव दाखवला म्हणून दंडोत घातले. भिक्षेचं अन्न खायला लागले. 60 भाज्या दररोजचे खाणारे ब्राह्मण भिक्षेचं अन्न खाऊन परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी साधना करायला लागले. याचं कारण काय? हा जो बदल आहे, हा बदल फक्त आणि फक्त परमेश्वराच्या तत्त्वज्ञानाचा, बोधाचा आहे. आपण परमेश्वराची भक्ती करत असताना आपल्याला बोध झाला आहे, तत्त्वज्ञान झालं आहे, कळालं आहे, समजलं आहे, तरी आपल्यामध्ये नम्रता नसेल, तरी आपल्यामध्ये आपल्या चुका मान्य करण्याची इच्छा नसेल, पात्रता नसेल आणि आपल्या चुका मान्य करून त्यावरती सुधारण्याची प्रवृत्ती नसेल, तर आपण दैवराटीची होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर हे जे तत्त्वज्ञान सांगतात की आम्हाला खूप येतं, यापेक्षा आम्हाला काहीच येत नाही, असा म्हणणारा खरा दैवराटीचा साधक आहे. आणि त्याला मात्र कधीच गर्व होत नाही. कारण ब्रह्मविद्याशास्त्र हे अफाट समुद्र आहे. समुद्राच्या पलीकडं आपण जाऊ शकत नाही. अलीकडं उभं राहून समुद्र बघितला किंवा समुद्र पाहिला असं जर म्हटलं तर ते अन्यथा ज्ञान होईल. आणि म्हणून ब्रह्मविद्याशास्त्र जितकं आपण अभ्यास केला, सारं आयुष्य गेलं तरी 1% आपला अभ्यास होऊ शकत नाही. आणि म्हणून ब्रह्मविद्याशास्त्र समुद्र आहे याची जाणीव ठेवून आपल्याला जे येतं आहे त्यातलं काहीच येत नाही आणि कितीतरी आपल्यापासून वंचित आहे आणि कितीतरी आपण अभ्यासू शकत नाही, तेवढी योग्यता, पात्रता नाही, असं सतत आपल्या मनाला जर आपण सांगत राहिलो तर नक्कीच आपल्या मनामध्ये एक नम्र भाव राहील, गर्व होणार नाही. आणि परमेश्वर तेच सांगतात की जो जाणता तो नेणता. जितकं आपण जाणलेलं आहे तितकं आपण जाणलेलं नाही आहे, अशी भावना आपण सतत असली पाहिजे. आणि ते वास्तविक सत्य आहे. कारण ब्रह्मविद्याशास्त्र हे परमेश्वराचं आहे आणि परमेश्वर चैतन्यापर, त्याच्याही पलीकडं अनंत ब्रह्मांडांचा नायक. त्यामुळे त्या परमेश्वराचं शास्त्र परमेश्वराने आपल्याला सांगूनही आपल्याला उमटेल, समजेल, कळेल, जाणवेल एवढी योग्यता आपली नाही. आणि म्हणून आपण किती अभ्यास केला आणि आपला किती अभ्यास झाला तरी 1% वरती तो जाऊ शकत नाही. आणि त्यातूनच आपल्याला परमेश्वर करून देणार आहे, हे मात्र परमेश्वराचं परमेश्वरत्व आहे. पूर्ण अभ्यास करायचं म्हटलं तर कितीतरी जन्म जाऊ शकतात, एवढा मोठा अभ्यास आहे. कारण परमेश्वराने देवता निर्वेद सांगताना अत्यंत कमी सांगितलेलं आहे. देव म्हणतात की हा देवता निर्वेद सांगताना हिमालया पर्वता एवढी पाटी आणि मेरू पर्वता एवढा खडू जरी वापरला तरी कमी पडेल. याचा अर्थ परमेश्वराने सांगितलेला देवता वर्ग आपल्याला अत्यंत संक्षिप्त विहिरी IMP सांगितलेला आहे. तो जर पूर्ण समजून घ्यायचा तरी आपलं सारं आयुष्य जाईल. तेव्हा जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे आणि परमेश्वराच्या बाबतीत तर आपण समजूच शकत नाही ती वस्तू काय आहे. त्यामुळं यातलं आपल्याला किती समजतंय, किती जाणवतंय, यापेक्षा आपण त्यातून किती आपल्या जीवनामध्ये उतरवतोय याला अत्यंत महत्त्वाचं आहे. अभ्यास किती केला याला महत्त्व नाही, तो अभ्यास आपल्या जीवनात किती उतरवला याला अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण धार्मिकता करतोय, परंतु ती कशी करतोय याला खूप मोठं महत्त्व आहे. धार्मिकता करण्याला अर्थ नाही, धार्मिकता करणारे खूप लोक आहे. आपल्यापेक्षा अन्य लोक कितीतरी धार्मिकता करतात
प्रत्येक गोष्ट उपास तापास व्रतवैकल्य पाळतात, त्या मानाने आपण 1% करत नाही, परंतु ती अचूक समजून उमजून आणि ज्ञानाशी जर आधारित असेल तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून परमेश्वर कोणत्याही साधकाला काही प्रसंगानुरूप अत्यंत गहन असं मोठं तत्त्वज्ञान सांगतात. साधीशी तिच्याकडून झालेली चूक, उरलेलं अन्न फेकून देण्यापेक्षा ते कोणाला तरी जावं अशी सहजच नैसर्गिक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते, पण त्यातूनही परमेश्वराने खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं. आणि ते तत्त्वज्ञान सांगताना तुमची थोरवी काय आहे तुम्हाला माहीत नाही, जर आम्ही सांगितलं तर माथ्या डोळे जाते, म्हणजे गर्व होईल तुम्हाला. आणि तो गर्व न होण्यासाठी आपल्यामध्ये काहीच ज्ञान नाही, आपण कोणीच नाही, आपलं अस्तित्व काहीच नाही आहे, याची जाणीव सतत जो ठेवणारा असतो तोच त्यातून बाहेर पडू शकतो. आणि हा बदल परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातूनच होऊ शकतो. परंतु तत्त्वज्ञान समजून घेतल्यानंतर, बोध झाल्यानंतर आणि परमेश्वराची भक्ती करत असताना किंवा केल्यानंतर जर आपल्यामध्ये गर्व असेल तर अर्थात याचा अर्थ आपण दुष्टपर भक्ती करतो आहे, आपण देवतेची भक्ती करतो आहे, त्रिगुणात्मक भक्ती करतो आहे. निर्गुणाची भक्ती आपल्याला नम्र बनवत असते, लवचिक बनवत असते, आपलं जे हृदय आहे ते कोमल ठरवत असते, दुसऱ्याच्या दुःखाचं आपल्याला दुःख होत असतं, दुसऱ्याच्या आनंदाचं आपल्याला सुख वाटत असतं. परंतु याच्या उलट असेल, दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला आनंद आणि दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला दुःख वाटत असेल तर आपण त्रिगुणात्मक भक्तीमध्ये आहे. त्या त्रिगुणात्मक भक्तीतून निघून निर्गुणाच्या भक्तीमध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस खऱ्या अर्थाने दैवराटीत किंवा परमेश्वराच्या भक्तीत आपण उतरू. पूजनीय माईम भट त्रिगुणाच्या भक्तीतून निर्गुणाच्या भक्तीत जेव्हा आले तेव्हा त्यांच्यातला जो बदल आहे तो जर आपण समजून घेतला आणि जाणून घेतला तर तो बदल आपल्याला करावा लागेल. आचार्यांच्या बाबतीत तसंच आहे, बाईसांच्या बाबतीत तसंच आहे, महादाईसा आहे, जे बी भक्त परमेश्वराने आपल्याला लीळाचरित्राच्या माध्यमातून दिले आहे, दाखवले आहे, त्यांची प्रेरणा घ्यायची असेल तर त्यांनी केलेला जो बदल आहे तो बदल परमेश्वराला आपल्याकडूनही अपेक्षित आहे. पूजनीय बाईसा ह्या एका पयोवृत्ती मार्गाच्या आचार्या होत्या. पूजा करून घ्यायच्या, उच्चासनावर बसायच्या, त्यांना शिष्य होते. परंतु ज्यावेळेस जीवेश्वर भाव उमटला आणि बोध झाला त्यानंतर बाईसांनी कधीही पूजा अवसर करून घेतला नाही आणि स्वतःचे शिष्यसुद्धा बनवले नाही. त्या देवाच्या शिष्य झाल्या, त्या देवाच्या सेवेमध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. अन्यथा आपल्याला थोडं काही कळालं, काहीतरी समजलं का आपण त्यातूनच धर्मापासून दूर जातो, परमेश्वरापासून दूर जात असतो. आणि हे आपण सतत आपल्या लक्षात ठेवून त्याचं भान आपण ठेवून परमेश्वराच्या भक्तीत रत झालो पाहिजे. एके दिवशी असाच बाईसा आणि देमाईसाचं भांडण झालं. कुरबुरी होत असतात एकत्र आल्यानंतर, परंतु बाईसांचं भांडण देवासाठी आणि देमाईसाचं भांडण स्वतःच्या अस्तित्वासाठी. यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आपण भांडतोय, परमेश्वराने तर भांडते दोघे अन्याय सांगितले, देवाने न्याय निवाडा करत सांगितलंच नाही. जी प्रवृत्ती आहे ही एक वृत्ती आहे आणि जो भांडतो किंवा जो भांडणाला रिस्पॉन्स करतो तो मात्र दोषी आहे. म्हणून भांडणं हा आपल्या धर्माचा आचार नाही, तत्त्व नाही, सिद्धांत नाही. त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे. बाईसांचं देमाईचं असंच भांडण झालं आणि बाईसा देवाला सांगतात की बाबा यांना हाकलून द्या. त्या भांडत राहतात, त्यांना किती समजावलं तर. आणि देवाला माहीत आहे बाईसांचं भांडण हे फक्त आपल्यासाठी आहे, परमेश्वरासाठी आहे. त्यांना कमीपणा काही उणं जर झालं तरच बाईसांना राग यायचा. आणि त्या प्रेमी भक्त होत्या आणि प्रेमी भक्ताच्या पुढं परमेश्वरही नसतो. कारण परमेश्वराचा प्रेमी भक्त हा अत्यंत प्रिय असतो. देव मौन राहतात. मग सकाळचा पूजा अवसर होतो, देमाईसा येते, पूजा अवसर बघतात आणि त्यांनी पाहिल्यानंतर देमाईसांना सर्वज्ञ सांगतात की देमती तुम्ही स्वच्छेने राहता आणि स्वच्छेने जाता, तुम्ही कधी येता कधी जाता, ही काही धर्मशाळा नाही आहे. तुम्ही विचारून जात नाही, विचारून येत नाही, कधी येता कधी जाता. तुम्ही आता महिन्याभरापासून आमच्याकडं आहे, आमच्या सन्निधानात आहे. आता तुमचा महिना पूर्ण झाला म्हटले, आता तुम्ही इथून निघून जावं म्हटले. त्या अत्यंत कोमजल्या, उदास झाल्या. त्यांची जी चूक आहे त्यांना कळली की आपण नेमकं बाईसांबरोबर भांडण केलं आणि त्या भांडणाला कोणत्या प्रकारचा अर्थ नव्हता. बाईसा देवासाठी आपल्या बोलल्या आणि त्याचाही आपल्याला राग आला. देमाईसा म्हणले नाही जी, मला गोसाव्यांनी राहू द्यावं, सन्निधानात राहू द्यावं. देमती आता तर जा, मग पुन्हा भेटा म्हणले. आता जा तुम्ही, मग पुन्हा या, पुन्हा भेटा. आणि मग देमाईसाला
अत्यंत दुःख झालं, कारण त्या सत्वस्थ झालेल्या होत्या, महिन्याभरापासून देवाच्या सन्निधानात होत्या. अनेक वेळेच्या माध्यमातून देवाने त्यांना बरंच तत्त्वज्ञान सांगितलं होतं, समजावलं होतं. आणि मग त्या देवाची विनंती करायला लागल्या, आळवायला लागल्या, देवाची स्तुती करायला लागल्या की परमेश्वरा, आमचे पाय आता आमचे म्हटलेले करीत नाही, म्हटले ते ऐकत नाही. आता कसं करावं, कोणत्या तोंडाने आम्ही जावं, कारण तुझ्या श्रीचरणातच आमचं मन रमलेलं आहे, आम्ही गुंतून गेलेलो आहे. आम्हाला आता तुमच्याशिवाय कोणीच नाही, कशाला मला पाठवत आहात. परमेश्वर निराकार आहे, त्यामुळे त्यांनी निष्ठुर होऊ नये. श्रीचरणाजवळ आम्हाला ठाव द्यावा. आमचे पाय, आमचं मन, आमची बुद्धी पूर्णपणे तुमच्या श्रीचरणाजवळ खिळलेली आहे. असं बरीच स्तुती देव करतात. तुझ्या सन्निधानातच आम्ही राहावं, आणि आम्हाला तुम्ही सन्निधानात का पाठवताय? सन्निधानातून आता आमची दमणूक झाली आहे, आमची इच्छा राहिली नाही आहे. माझं अंतःकरण आता खूप उदास झालं आहे. तुझ्याशिवाय परमेश्वरा हे जगणं व्यर्थ आहे, आणि आम्ही तुमच्या सन्निधानातच जाणं म्हणजे आमच्यासाठी मरणं आहे. अशी बरीच स्तुती करतात. देव शांततेने ते ऐकतात. तिचं मन, हृदय भरून आलेलं आहे, ती सत्वस्थ झालेली आहे. आणि हे झाल्यानंतर तो दयाघन परमेश्वरसुद्धा दया आली आणि देवानी निर्णय बदलला. देमती, तुम्हाला इथे जोपर्यंत थांबायला आवडेल तोपर्यंत राहा म्हटले. आता आम्ही तुम्हाला कधी जायला अनुमती देणार नाही, जायला सांगणार नाही, तुम्हाला इथून कुठेही पाठवणार नाही. तुम्ही स्वतःहून जाल तर जा, नाही जाणार तर जाऊ नका, तुम्ही राहायचं तर राहा. असं देवानी अनुमती दिल्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला, आणि त्या परमेश्वराला शब्द देतात की आम्ही इथून पुढे कधीही तुमच्या सन्निधानातून जाणार नाही. आणि त्या उठल्या, दंडोत केला. अशा पद्धतीनं परमेश्वर फक्त प्रार्थनेचा भुकेला आहे, अर्थतेचा भुकेला आहे. आपण प्रार्थना करण्याच्या ऐवजी बाकीच्या बऱ्याच गोष्टी करत असतो. आपल्यावर संकट येतात, अडीअडचणी येतात, ज्या अडीअडचणी आपल्याला दुःख द्यायला लागतात, आणि मग त्या दुःखाच्या वेळेस आपण काय करावं हे आपल्याला समजत नाही. पण परमेश्वराला प्रार्थना हीच महत्त्वाची आहे. आपण पहाटे उठून स्मरण केलं, परमेश्वराला प्रार्थना केली, आपल्या जीवनातलं दुःख, अडीअडचणी जर परमेश्वराला सांगितलं, प्रार्थना केली, तर तो परमेश्वर आपल्याला सहाय्य करतो. परंतु आपल्याला हे सोपी गोष्ट आहे, बिगर पैशाची गोष्ट आहे, बिगर ताकदीची गोष्ट आहे, ही मात्र आपल्याला करता येत नाही. कारण त्याच्यासाठी लागतं मनातलं सत्वस्थ. प्रार्थना करण्यासाठी लागती ताकद, ती जाणीव, तो बोध, परमेश्वरावरची आवडी, ती आपल्याकडे नसल्यामुळं मग आपण कर्मकांडात जातो. आपल्याला अडचण आली, संकट आले, आपण स्थानावर जातो, विडे वाहतो, पंचावतार उपार करतो, पारायण करतो, आणि आणखीन खिटी करतो, नारळ बांधतो, काय काय करतो. परंतु जे करायचं ते करत नाही, आणि म्हणून त्यातून रिझल्ट भेटत नाही. देमाईसांनी हे काहीच केलेलं नाही आहे. देवाने जेव्हा त्यांना सांगितलं तुम्ही जावा, त्यांनी फक्त आर्ततेने प्रार्थना केलेली आहे, आळव केलेला आहे, सत्वस्थ होऊन परमेश्वराकडं आपली चुकी मान्य केलेली आहे, आणि मला तुम्ही पाठवू नका हे सांगितलेलं आहे. नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मिश्र भक्तीकडे वळतो, कर्मकांडाकडे वळतो, अंधश्रद्धेकडे वळतो, आणि अनंत सृष्टीनंतर, अनंत जन्मानंतर मिळालेला जो परमेश्वर आहे त्याची भक्ती करत असताना विकल्पाला शरण जाऊन ही सृष्टी आपली शून्य आपण करून घेत असतो. आणि म्हणून जे बी अडीअडचणी असेल, परमेश्वराची आर्तता करा, प्रार्थना करा. त्याला दुसऱ्या कोणत्याही उपाय करण्याची गरज नाही. परमेश्वर दयेचा सागर आहे, तो प्रार्थनेचा भुकेला आहे, आणि म्हणून पहाटे उठून कोणतीही गोष्ट जर स्मरण चिंतन करून परमेश्वराला सांगितली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला सहाय्य करतात. देवानी बाईसांचं ऐकलं, देवानी निर्णय घेतला, आणि देमाईसाला बाहेर निघून जायला सांगितलं, परंतु तिच्या प्रार्थनेत परमेश्वराने त्यांचा निर्णय बदलला. कारण परमेश्वर अनार्जित दाता आहे. जे आपण अर्जन केलेलं नाही, जे आपल्या कर्मात नाही आहे, तेही सुद्धा देणारा तो परमेश्वर आहे. परंतु ती घेण्याची योग्यता आपल्याला निर्माण करावं लागेल. ती प्रार्थना आपल्या हृदयामध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल. एकदा असंच आता इतर सद्भक्त देवाला आंबे आणून देतात,
बाईसाई ते आंबे साठवते आणि बरेचसे आंबे झालेले आहे, ते पिकायला लागलेले आहे. आणि एकदा बाईसा देवाला विचारते की बाबा, आंबे तर पुष्कळ झाले, ते पिकू पण लागलेले आहे, आता फार काळ टिकू शकणार नाही, फार काळ चांगले राहणार नाही, आणि बाबाही ते आरोग्याने घेत नाही, तर मग कोणाला खाऊ पण द्यायचं, काय करायचं म्हटले त्याला. सर्वजण बाई, दृढ पुरुष येतील, आंबे संपतील, तुम्ही काळजी करू नका. परमेश्वराचं सारं नियोजन आहे. बाईसांना माहीत नाही आहे आंबे देव का साठवायला लावत आहे, ते का पिकू देत आहे. पण देवाचं नियोजन आहे, काही आंबे साठवल्यानंतर, ते पिकल्यानंतर कोणत्या व्यक्तीला ते द्यायचे आहे. आणि मग बाईसांना ते सांगतात की दृढ पुरुष येतील आणि ते आंबे तुमचे सर्व संपतील, काही काळजी करू नका. आणि मग बाईसा म्हणते, हो का बाबा. अशा प्रकारे सर्वज्ञ उपाध्यांसाठी रोतस्थ झाले. उपाध्यबास कणवेचे दवे भागेचे का देवाने त्यांची आठवण करावी, त्यांच्यासाठी आंबे साठवावे, ते येण्याची वाट पाहावी आणि आल्यानंतर त्यांना आंबे खाऊ घालावेत. हे भाग्याचे जीव आहे, कणवेचे जीव आहे. मग त्यानंतर जे उपाध्ये होते, जे गोविंदप्रभू बाबांकडं गेलेले होते, देवानीच परमेश्वरपुराला पाठवलेलं होतं. उपाध्ये परमेश्वरापुरावरून आले. आल्यानंतर सर्वज्ञसुद्धा त्यांना सामोरे गेले. आता परमेश्वरापुरावरून एखादा भक्त आल्यानंतर सर्वज्ञ त्यांना सामोरे जातात, आलिंगन देतात, अत्यंत उत्साहाने त्यांचं स्वागत करतात. ही समाजव्यवस्था परमेश्वर पाळतात. परमेश्वरापुरून आले म्हणजे आपल्या गुरुजनांकडून आलेले ही व्यक्ती आहे, ही कोणी साधी नाही. त्याचा आदर परमेश्वर करायचे. क्षमालिंगन दिल्यानंतर त्यांनी दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, पान सुपाऱ्या आसनावर ठेवून समोर बसले आणि सर्वज्ञांनी उत्सुकतेने त्यांना विचारलं का तुम्ही गेले. श्री प्रभुबाबांचं क्षेम कुशल मंगल विचारलं आणि मग उपाध्यांनी सर्व पाठीमागचा वृत्तांत सांगितला का आम्ही जात होतो, बरोबर जात असताना तुम्ही सांगितलं होतं एका ठिकाणी एकच मुक्काम करा, कुठं जास्त राहू नका. परंतु आमच्याबरोबर आम्ही जात असताना आम्हाला आंब्याची पंक्तीचा दंडोत आला, आम्ही एक दिवस राहिलो, दुसऱ्या दिवशी मात्र परत दंडोत आला, परंतु आम्ही काही थांबलो नाही. आणि देव त्यांच्याबरोबर जे दुसरे भक्त होते, गेलेले होते, ते मात्र राहिले आणि आम्ही मात्र, उपाध्यबास म्हणतात, आम्ही मात्र देवाच्या दर्शनाला गेलो. 5 आंबे घेतले होते, ते आंबे देवाला अर्पण केले. देवानी 5ही आंबे थोडे थोडे चाखले, आम्हाला त्यांनी प्रसाद दिला. आणि अशा पद्धतीनं अनेक लीळा श्रीप्रभुबाबांच्या त्यांनी देवाला सांगितल्या. नेनिजे श्रीरूची लीळा कवनी वेळी कवना जीवा काही देती. परमेश्वर म्हणतात अत्यंत प्रसन्नतेने की श्रीप्रभुबाबांची लीळा ही कोणी समजू शकत नाही, जाणू शकत नाही. कोणत्या जीवाला काय देतील आणि त्यातून त्या जीवाचं काय भाग्य उजडेल हे कोणीही ओळखू शकत नाही. म्हटले तुम्ही भाग्याचे की श्रीप्रभुबाबांनी 5ही आंबे चाखले, प्रसाद केला आणि तुम्हाला प्रसाद म्हणून दिला आणि ते आंबे तुम्हाला खाण्याचा योग आला. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी अत्यंत प्रसन्नतेने त्यांना सांगितलं. सर्वज्ञांनी मग बाईसांना आदेश केला की आंब्याचा आमरसाचा समावेश करून उपार करावा, मांडे करावेत. आणि त्या पद्धतीनं बाईसांनी ते आंबे पिळले, आंबेची पंगत केली. उपाध्यांना देवानी आपल्या पंक्तीला बसवलं, जेवायला लावलं आणि सर्वच भक्तजनांना मग आंब्यारसाची आरोगणा झाली. देव स्वतः उपाध्यांना रस वाढायचे. का जे उपाध्ये गोविंदप्रभू बाबांकडून आले आणि गोविंदप्रभू बाबांनी यांना आंब्याचा प्रसाद दिला, याचा अर्थ याची योग्यता किती आहे हे आपल्याला समजावं, कळावं, लक्षात यावं. देवसुद्धा त्यांचा आदर करतात. त्यावरती साखर, तूप, प्रसाद द्यायचे. बाईसाकरीसुद्धा उत्तम प्रतीचे आंबे द्यायला लावायचे. अशा पद्धतीनं दुपारची आरोगणा, संध्याकाळची आरोगणा, वेळेलासुद्धा रस, मांडे, अशा पद्धतीनं देवानी सर्व तृप्ती होईपर्यंत बाईसाकरी त्यांना आंबे खायला लावले. त्यांची बाईसा प्रतिदिनी सर्वजणांना आंबे, मांड्याची आरोगणा द्यायच्या. अशा पद्धतीनं देवानी सर्व भक्तांना आंब्याची जी आरोगणा आहे आपल्या बरोबर करायला लावली उपाध्यांच्या माध्यमातून. एके दिवशी सर्वज्ञांचा असाच सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. सर्वज्ञ विहाराला गमन करतात आणि तिथं जात असतानाच
सर्व भक्तजण होते, तेव्हा एका आंब्याच्या झाडावर आंबे तसेच होते आणि त्या आंब्याच्या झाडाखाली आंबे पडलेले होते, ते पण तसेच होते, कुणी घेत नव्हते, ते तसेच होते. आता आंबा दिसला म्हणजे माणूस खुडतो किंवा पडलेला असेल तर घेतो, परंतु तसं या झाडाच्या बाबतीत होत नाही. आणि म्हणून भक्तजनांनी देवाला विचारलं की जी या झाडाचे सर्व आंबे तसेच आहेत, खाली पडलेले आंबेही तसेच आहेत, हे कुणी नेत नाही का बरं? देव म्हणतात हा आंबा संसारमोचक आहे म्हटले. आता संसारमोचक म्हटल्यानंतर सर्व भक्तांना आश्चर्य वाटलं का हा नेमका काय भानगड आहे, संसारमोचक म्हणजे काय असं विचार. देव म्हणतात हा आंबा खाला की संसारापासून मुक्त होतो म्हटले. याचा अर्थ काय की तो खाल्यानंतर ताप येतो आणि त्या जीवाला मृत्यू येतो म्हटले, म्हणून तो मरतो. म्हणून संसारमोचक म्हणजे संसारातून निघून जातो. परमेश्वराने शब्दाची कडी केली. भक्तजनांनी सुद्धा ते ऐकलं, त्यांना आश्चर्य वाटलं. आणि तिथला जो माळी आहे त्याला देव त्या भक्तजनांनी विचारलं का काय रे, बाकीचे सर्व झाडांचे आंबे तुम्ही उतारता, या आंब्याचे झाडाचे आंबे उतरत नाही, खाली पडलेले उचलत नाही का बरं? तर त्यांनी तेच सांगितलं की या आंब्याचे आंबे जर खाल्ले तर मनुष्याला ताप येतो आणि तो मरतो, म्हणून हे आंबे कोणी खातही नाही, याचे आंबे पक्षीसुद्धा खाती नाही म्हटले. मग हे आंबे काय करतात म्हटले आम्ही आता हे आंबे काढ घेतल्यानंतर सर्व संपल्यानंतर पुढील वर्षी त्याला आंबे त्याच्यात मीठ मोहरीत घालून ठेवायचे, म्हणजे अर्थात त्याचं लोणचं करून, आणि ते लोणच्याचा आंबा होता आणि ते मग खाता यायचे म्हटले. आणि ते खातात आणि त्यामुळं आम्ही पुढच्या वर्षी त्याला उपयोगी लावत असतो. परंतु हे आत्ता प्रत्येक सीझनला आम्ही खात नाही, ह्या वर्षीचे आंबे पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षीचे आंबे त्याच्या पुढच्या वर्षी, अशा पद्धतीनं त्या माळ्यांनी सांगितलं. देवाने अगोदर त्यांना सांगितलं होतं का ते काय आहे. तर ही जी गोष्ट आहे, परमेश्वर तत्त्वज्ञानातून बऱ्याच गोष्टी सांगतात. परमेश्वराने सर्व भक्तांना बरोबर घेऊन त्यांची कणव, त्यांची योग्यता पात्रता बघून बाईसांच्या माध्यमातून त्यांना आपल्या पंक्तीला बसून आंबे खाऊ घातलेले आहे. आणि काही झाडांचे बी वैशिष्ट्य वेगळे सांगितलेले आहे. आता ते झाडातला जो आंबा आहे तो नरक योनीतला आहे. पूर्वकर्माची त्याची जोड तशीच, तशा पद्धतीची, तशाच योग्यतेची. त्याच्यामुळं जीव जो जे करतो, जे पेरतो तेच उगवत असतं. मग संत सामुग्री असेल, असंत सामुग्री असेल, कर्माच्या माध्यमातून कोणता जीव कोणत्या झाडात जायचं, कोणत्या जीव कोणत्या प्राण्यात जायचं, कोणतं नरक भोगायचे आणि कशा पद्धतीनं त्याचं सारं नियोजनबद्ध कार्यक्रम हा सर्व आणि सर्व त्याच्या कर्मावर अवलंबून असतो. देव म्हणतात एखाद्या क्षणात असं एखादं कर्म तुमच्याकडून होतं का कितीतरी आयुष्य ते निस्तरावं लागतं. आपल्याला काहीच कळत नाही, आपण फक्त जगतो, जगण्यासाठी करत असतो कर्म. आणि त्या कर्मातून कोणतं कर्म आपल्याला दुःख देऊन जाईल, कोणतं कर्म आपल्याला सुख देऊन जाईल, परमेश्वर प्राप्त करून जाईल, याची जाणीव जर आपण नाही ठेवली तर मात्र आपण या दुःखातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून कर्माची गती अति गहन आहे. ती ज्यांनी समजून घेतली, जाणून घेतली, तो परमेश्वरा प्राप्त करू शकेल. आणि म्हणून परमेश्वराने पूजनीय माईम भटांच्या माध्यमातून कर्माचा सिद्धांत जरी खोडला तरी ह्याच कर्मामुळे परमेश्वरापर्यंत आपण जाऊ शकतो. फक्त तो धर्मातलं कोणतं कर्म आहे की जे आपल्याला परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाऊ शकतं. धर्मातलं कर्म आणि कर्मातला धर्म जर आपण समजून घेतला, जाणून घेतला, तर मात्र आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येऊ शकतं. आणि धर्मातलं कर्म म्हणजे परमेश्वराने सांगितलेला आचार, तत्व, सिद्धांत, विचार तो आपल्या जीवनात आपल्याला उतरावा लागेल. आणि तेच आचाराच्या अनुषंगाने केलेलं कर्म, त्यागाच्या अनुषंगाने केलेलं कर्म, ते मात्र आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून धर्मातलं कर्म म्हणजे आचार आहे, हे जर आपण समजून घेतलं तर आपण त्यावरती जर चाललो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटू शकेल. यानंतर एके दिवशी विष्णू भट सर्वज्ञांच्या दर्शनाला आलेले आहे. दंडोत घातली, चरणावर मस्तक टेकवलं, श्रीमूर्ती अवलोकित समोर अशीच बसले आणि थोड्या वेळ बसल्यानंतर निघून गेले. तर ज्या ज्या जीवाची जी जी कणव, ज्या ज्या पद्धतीची जितकं द्यायचं तितकं परमेश्वर देत असतात. आवडी आहे, संस्कार आहे, संस्कार आहे म्हणून देवाच्या दर्शनाला आला, आवडी आहे म्हणून देवाच्या समोर बसला, पण चिकित्सा नाही. तुम्ही कोण, मी कोण, हे कशासाठी, काय करायला पाहिजे, आम्ही काय करतोय, हे योग्य की अयोग्य, हे कोणत्या प्रकारचा प्रश्न त्यांनी न विचारल्यामुळं त्यांच्याकडं त्यांना परमेश्वराला जे द्यायचं आहे ते देता येत नाही. परमेश्वर थोडं घेतात आणि खूप काही देतात, परंतु ती देण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे. ती देणं म्हणजे चिकित्सा. परमेश्वर कोणत्याही पदार्थाने प्रसन्न होणारा नाही आहे, त्याला कोणत्याही पदार्थाची अपेक्षा नाही आहे. परमेश्वराला अपेक्षा कशाची आहे नेमकी, ही जर आपण समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आपला धर्म किती सोपा, सरळ,
स्पष्ट, पारदर्शक आणि कोणत्याही त्रासाचा नाही, कष्टाचा नाही, पैशाचा नाही हे आपल्याला जाणवेल, लक्षात येईल. आणि हा धर्म जो परमेश्वराला अपेक्षित आहे तो जर आपण समजून घेतला तर नक्कीच परमेश्वरापर्यंत आपण लवकर आपल्याला जाता येऊ शकतं. परमेश्वर आपल्याला नक्कीच प्राप्त होऊ शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.